हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॅट एक्झाम विषयी डिस्कस करणार आहोत. क्लॅट 2026 ही एक्झाम जी असणार आहे, त्या एक्झामच्या इम्पॉर्टंट डेट्स, या एक्झामचा असणारा सिलेबस, पॅटर्न आणि ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे, या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला क्लॅट विषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून समजेल. क्लॅट 2026 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अवेलेबल असतात. त्यानंतर सगळ्या विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट की ज्याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये असणाऱ्या स्टडी मटेरियल मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स परचेज करू शकता. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण क्लॅट कशाला म्हणायचं, क्लॅट काय आहे याच्याविषयी डिस्कस करूयात. तर क्लॅट म्हणजे थोडक्यात द कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट, त्याला क्लॅट असं म्हटलं जातं. आणि ही एक नॅशनल लेवल एंट्रन्स एक्झाम आहे. जसं आपण MH CET पाहतो, तर ही सीईटी जी आहे फक्त स्टेट लेवल एक्झाम असते. म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्याच कॉलेजेसमध्ये MH CET देऊन आपण ऍप्लिकेबल असतो आणि महाराष्ट्रातल्याच कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेऊ शकतो. पण क्लॅट जर दिली तर तुम्ही भारतामधल्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये लॉची जी डिग्री आहे ती परस्यू करू शकता. तर ही नॅशनल लेवलची एंट्रन्स एक्झाम आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी एक्झाम आहे ती कन्सोर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज, दॅट इज NLU, यांच्या मार्फत घेतली जाते. तर या एक्झाम मधून एकतर अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच LLB साठी ऍडमिशन मिळतं, तसंच पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच LLM साठी सुद्धा ऍडमिशन या एक्झामच्या मार्फत घेतलं जाऊ शकतं. तर ही एक्झाम देऊन तुम्ही अक्रॉस 24 NLUs जे आहेत, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज ज्या आहेत, त्यांच्यामध्ये असणाऱ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स घेऊ शकता. आणि हे जे NLU असणार आहेत, हे कॉलेजेस जे असतील ते एकदम टॉप लेवलचे असतील आणि इथे चांगल्या प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला LLB च्या कोर्समध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, क्लॅट ही एक्झाम जी आहे ती महत्वाची समजली जाते. तर मित्रांनो, क्लॅट 2026 साठी ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत, आता ह्या टेंटेटिव्ह स्वरूपाच्या डेट्स आहेत, कारण अजूनही क्लॅटचं जे नोटिफिकेशन आहे ते रिलीज झालेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण मागच्या काही वर्षांच्या क्लॅटच्या डेट्स वरनं या डेट्स डिस्कस करणार आहोत. जसं की या एक्झामचं जे नोटिफिकेशन आहे ते साधारणतः मे महिन्यामध्ये रिलीज होतं. आता मे महिना लागलाय, तर या मे महिन्यामध्ये या एक्झामचं जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच रिलीज होईल. त्याच्यानंतर या एक्झामचे जे ऍप्लिकेशन्स असतात ते जुलै महिन्यामध्ये सुरू होतात. तर जुलै 2025 मध्ये आपण या एक्झामचे ऍप्लिकेशन्स एक्सपेक्ट करू शकतो. त्यानंतर मित्रांनो, ऍप्लिकेशनची जी डेडलाईन असते ती नोव्हेंबर 2025 पर्यंत असते. म्हणजे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत तुम्ही इथे ऍप्लिकेशन या एक्झामला करू शकता. एक्झाम डेट जी आहे ती डिसेंबर 7, 2025 म्हणजे डिसेंबरचा पहिला रविवार असण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर प्रोव्हिजनल आन्सर की जी मिळेल तुम्हाला, हार्डली 1 ते 2 दिवसामध्ये या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की मिळते. म्हणजे डिसेंबर 8, 2025 ला तुम्हाला याची आन्सर की मिळेल. आणि रिझल्टचं जे डिक्लेरेशन आहे ते विदिन अ वीक आफ्टर द एक्झाम, म्हणजे एक्झाम झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत इथे रिझल्ट सुद्धा दिला जातो. त्यानंतर रिझल्ट आल्यानंतर पुढे मग काउन्सिलिंगचे राउंड वगैरे ते सुरू होतात आणि त्याच्यानंतर ऍडमिशन्स वगैरे घेतले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सगळ्या डेट ज्या आहेत त्या टेंटेटिव्ह स्वरूपाच्या आहेत. अंदाजे या डेट सांगितलेल्या आहेत मी. ऍक्च्युअल डेट जे असतील त्या नोटिफिकेशन आल्यानंतरच क्लिअर होतील. तर मित्रांनो, कुठलीही एक्झाम देताना आपण या एक्झामचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे. आता जर आपण क्लॅटचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर पाहिला, यूजी प्रोग्राम आहे याच्यामध्ये 5 इयर इंटिग्रेटेड LLB चा हा प्रोग्राम असेल. याच्यामध्ये तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते 10+2 लागतं किंवा इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन तुम्हाला इथे गरजेचं आहे. मिनिमम मार्क्सची जर आपण इथे एलिजिबिलिटी पाहिली तर ओबीसी, फिजिकली हँडिकॅप, NRI, PIO आणि OCI कॅन्डिडेटसाठी कमीत कमी 45% मार्क्स असणं इथे आवश्यक आहे. SC ST कॅटेगरीसाठी 40% मार्क्सची इथे एलिजिबिलिटी आहे. आता एज लिमिटचा जर आपण विचार केला तर इथे कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये. त्याच्यानंतर जे विद्यार्थी मार्च किंवा एप्रिल 2026 मध्ये
12thच्या एक्झामला अपियर होत आहेत असे विद्यार्थी, म्हणजे जे विद्यार्थी आता 11वी मधून पास आउट झालेले आहेत, असे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला ऍप्लिकेबल असणार आहेत. म्हणजे ते विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. तर मित्रांनो, या परीक्षेची जी ऍप्लिकेशन प्रोसेस आहे ती आपण थोडक्यात पाहूयात. सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ते पण तुम्हाला कन्सोर्टियम ऑफ एनालिव्ह्ज.ac.in या वेबसाईटवरती जाऊन रजिस्टर करावं लागतं तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरने. त्यानंतर तिथे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करावा लागतो, ज्याच्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन डिटेल्स ज्या आहेत त्या द्याव्या लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात. डॉक्युमेंटमध्ये तुमचा पासपोर्ट साइज फोटोग्राफ आणि सिग्नेचर ॲज पर स्पेसिफिकेशन तिथे अपलोड करावं लागतं. त्यानंतर एक्झामचं सेंटर जे आहे, तुम्ही 3 एक्झामचे सेंटर इथे चूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या एनएलयूजमध्ये एल-एल-बी करायची आहे, अशा एनएलयूजचा प्रेफरन्स सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरतानाच द्यावा लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची जी ॲप्लिकेशन फी आहे ती जनरल ओबीसी, फिजिकली हँडिकॅप, एन-आर-आय, पी-आय-ओ आणि ओ-सी-आय कॅन्डिडेटसाठी ₹4,000 असते. तीच एस-सी, एस-टी आणि बी-पी-एल कॅटेगरीसाठी ₹3,500 आहे. तर अशा पद्धतीने ही एक्झामची फी आहे, 4,000 आणि ₹3,500. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्झामचा पॅटर्न. इथे एक्झामचा जो मोड आहे तो ऑफलाईन प्रकारचा आहे. जशी एम-एच-सी-ई-टी ही सी-बी-टीच्या स्वरूपामध्ये असते, तशी ही एक्झाम ही ऑफलाईन स्वरूपामध्ये घेतली जाते. त्याच्यानंतर या एक्झामला जे ड्युरेशन असतं, 2 तासांमध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करावा लागतो. टोटल क्वेश्चन्स जे विचारले जातात ते 120 एम-सी-क्यू इथे या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात. एम-एच लॉ सी-ई-टी सारखंच आहे. तुम्हाला तिथेही 120 एम-सी-क्यू 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे होते. इथेही तुम्हाला 120 एम-सी-क्यू 2 तासामध्ये सॉल्व्ह करायचे असतात. त्यानंतर मार्किंग स्कीम जर आपण पाहिली तर इथे प्रत्येक करेक्ट आन्सरला तुम्हाला 1 मार्क इथे दिला जातो. त्याच्यानंतर प्रत्येक चुकीच्या आन्सरला तुमचा 0.25 एवढा मार्क जो आहे तो इथे डिडक्ट केला जातो. म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर या एक्झाममध्ये पेपर जो असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स असतात. जसं की इंग्लिश लँग्वेजचा एक सेक्शन असतो. त्याच्यानंतर करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज हा एक सेक्शन असतो. लीगल रिझनिंगला एक सेक्शन दिलेलं आहे. लॉजिकल रिझनिंग तुम्हाला याच्यामध्ये असतं. क्वांटिटेटिव्ह टेक्निक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी या एक्झाममध्ये 150 मार्कला 150 एम-सी-क्यू विचारले जायचे. आता आपल्या सी-ई-टी प्रमाणेच इथे 120 मार्काला ही एक्झाम आता होते. पुढे मित्रांनो, सिलेबसचा जर आपण ओव्हरव्ह्यू पाहिला तर इंग्लिश लँग्वेज जी आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन, पॅसेजेस, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी विचारली जाते. करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेजमध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स, आर्ट्स अँड कल्चर, हिस्टॉरिकल इव्हेंट्स, कंटिन्युइंग सिग्निफिकन्सेस हे विचारलं जातं. लीगल रिझनिंग मध्ये तुम्हाला लीगल प्रपोजिशन असेल, प्रिन्सिपल्स असेल अँड ऍप्लिकेशन्स याच्यावरती प्रश्न येतात. लॉजिकल रिझनिंग मध्ये अनालिटिकल रिझनिंग, क्रिटिकल थिंकिंग आणि पॅटर्न रेकग्निशन वरती प्रश्न विचारले जातात. क्वांटिटेटिव्ह टेक्निक मध्ये तुम्हाला एलिमेंटरी लेवलचं मॅथमॅटिक्स इथे विचारलं जातं. त्याच्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन वरती इथे प्रश्न विचारले जातात. आणि मित्रांनो, हा जो सिलेबस आहे हा अशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे की जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत त्यांचा ऍप्टिट्यूड इथे टेस्ट करायचे आणि रिझनिंग इथे टेस्ट करायचे रादर दॅन प्रायर नॉलेज. म्हणजे तुम्हाला नॉलेज किती आहे हे टेस्ट केलं जाणार नाही इथे, तर तुमचं ऍप्टिट्यूड आणि तुमचं रिझनिंग स्किल या एक्झाम मध्ये तपासलं जातं. त्यामुळे कंपॅरेटिव्हली जर आपण विचार केला तर ही मीडियम स्वरूपाची एक्झाम असते. हार्ड नाहीये, इझी टू मीडियम टाइप मध्ये ही एक्झाम येते. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज झालं, करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज झालं, लीगल रिझनिंग झालं, लॉजिकल रिझनिंग असेल, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स असेल, या सगळ्या विषयांवरती ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचे डेली लाईव्ह लेक्चर्स घेतले जातील. तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा इथे अवेलेबल असतील. ग्लोबल ऑनलाईन मध्ये या सगळ्या विषयांवरती आमचे जे एक्सपर्ट एज्युकेटर असतील ते तुमचं एक्झामच्या दृष्टिकोनातून चांगलं प्रिपरेशन नक्कीच करून घेतील. पुढे मित्रांनो, या एक्झामला जर आपण प्रिपेअर करत असाल तर त्या प्रिपरेशनसाठी काही टिप्स महत्त्वाच्या आहेत. जसं की एक्झामचा पॅटर्न जो आहे तो तुम्ही पहिले पाहिला पाहिजे. या एक्झामच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्या सुद्धा वेबसाईटवरती इथे अवेलेबल असतात. त्याच्यावरून आपण एक या एक्झामचा अंदाज घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला ही एक्झाम देताना, या एक्झामचं प्रिपरेशन करताना
नेहमी रेग्युलर रीडिंगची सवय ठेवावी लागणार आहे. तुमचं कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते तुम्हाला इम्प्रूव्ह करावं लागेल. व्होकॅब्युलरी, न्यूजपेपर आणि लीगल आर्टिकल्सच्या माध्यमातून सुद्धा प्रिपेअर करू शकता. तर मित्रांनो, कुठलीही एक्झाम देत असताना त्या ड्युरेशनमध्ये आपल्याला सगळे प्रश्न सॉल्व्ह होणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी मॉक टेस्ट खूप महत्त्वाच्या असतात आणि ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट इथे प्रोव्हाईड करतो. ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे टाईम मॅनेजमेंट स्किल जे आहे ते इथे व्यवस्थित डेव्हलप होईल आणि परीक्षेच्या वेळेस तुमचे जे सगळे प्रश्न आहेत तुम्ही दिलेल्या वेळामध्ये अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट तुमचं महत्त्वाचं आहे. प्रत्येक सेक्शनला तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम जो आहे तो अलॉट करावा लागणार आहे. म्हणजे तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे, तुम्ही किती लवकर कुठला सेक्शन सॉल्व्ह करू शकता. आता हे तुम्हाला कशावरनं कळणार, हे तुम्हाला मॉक टेस्टवरनं कळणार. म्हणजे मॉक टेस्ट सॉल्व्ह करून तुम्हाला एक अंदाज येईल, की कुठल्या सेक्शनला तुम्हाला किती वेळ लागतोय. त्याच्यानुसार फायनल एक्झाममध्ये सुद्धा तेवढाच वेळ तुम्हाला त्या सेक्शनला अलॉट करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या स्ट्रेंग्थ आणि वीकनेसेस तुम्ही इथे ओळखल्या पाहिजे. तेही तुम्हाला मॉक टेस्टच्या माध्यमातून लक्षात येईल आणि त्यावरती तुम्ही वर्कआउट करून नक्कीच तुमच्या वीकनेसेस ज्या आहेत त्या ओव्हरकम करू शकता. नंतर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स विषयी जर प्रिपरेशन करायचं झालं तर सध्याच्या काळामध्ये कुठल्या चालू घडामोडी घडतायत, कुठले करंट अफेअर्स येत आहेत, त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. लीगल सेक्टरमध्ये कुठल्या डेव्हलपमेंट होत आहे, कुठल्या नवीन अपॉइंटमेंट होत आहे, हायकोर्टचे कुठले जजमेंट येत आहेत, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी एकतर तुम्ही जे लीगल फोरम आहेत त्याच्यावरती डिस्कशन ग्रुप असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही न्यूजपेपर डेली रेफर करू शकता. मासिकं येतात, मासिकं तुम्ही करंट अफेअर्सचे रेफर करू शकता आणि ग्लोबल ऑनलाईनमध्ये ज्यावेळेस तुम्ही आमची बॅच जॉइन करता त्यावेळेस तुम्हाला आम्ही WhatsApp ग्रुपमध्ये ॲड करतो. तिथेही तुम्ही बऱ्याचशा गोष्टी जसं की करंट अफेअर्स असतील, तुमच्या काही अडचणी असतील, त्या सगळ्या डिस्कस करू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना काही रिसोर्सेस जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्या रिसोर्सेसकडे तुम्ही लक्ष केंद्रित करायला हवं. जसं की क्लॅटची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयरचे पेपर्स तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरनं घेऊ शकता. मॉक टेस्ट तुम्ही इथे रेफर करायला पाहिजे. आता मॉक टेस्ट जे आहेत त्या वेगवेगळ्या क्लासेस प्रोव्हाईड करतात. त्या तुम्ही जॉइन करू शकतात. ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुद्धा तुम्हाला या कोर्समध्ये मॉक टेस्ट इन्क्लुडेड असतील. त्याच्यानंतर ग्लोबल ऑनलाईनचं जे स्टडी मटेरियल असेल, ते सुद्धा एक्झामच्या दृष्टिकोनातून इथे डिझाइन केलेलं आहे. प्रूव्हन आणि टेस्टेड मटेरियल आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही शंका न बाळगता तुम्ही क्लॅट 2026 ची जी नवीन लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू करत आहोत, त्या बॅचला लवकरात लवकर जॉइन करा. बॅचला जॉइन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती WhatsApp करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. तर मित्रांनो, हे होतं क्लॅट 2026 ची डिटेल माहिती. आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लॅट 2026 विषयी सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या. तर या एक्झाम विषयी तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या मनात काही शंका असतील, तर नक्कीच व्हिडिओवरती कमेंट करून मला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक यू.